पुढची बातमी पाहूयात। यंदा महापौर शिवसेनेचाच होणार। शिंदे समर्थकांनी आता बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे। मातोश्रीच्या दारामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने आता फलकबाजी केलेली आहे, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर सर आपल्या सोबत आहे। गणेश जी, मला सांगा, आता शिवसेनेचाच महापौर होणार मुंबई महानगरपालिकेवरती, शिवसेनेचा भगवा फडकणार, आपल्या पक्षाची प्रतिक्रिया? बघा, याला आम्ही सकारात्मक घेतो। प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्हीच पुढे आहोत हे दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो प्रत्येक पक्ष करतही असतो। बरं, आम्ही शेवटी सकारात्मक असं घेतोय की यंदा मुंबई महापालिकेत सत्ता परिवर्तन होणार आणि जनतेच्या मनातला, जनतेसाठी महायुतीचाच महापौर होणार हे आता काळ्या दगडावरची रेघ आहे। त्यामुळे महायुतीमध्ये तो आमच्या सोबत असलेला पक्ष आहे आणि त्यांनी मातोश्रीच्या दारात केलंय ना, त्यांनी मातोश्रीच्या दारात केलंय। हिंदुत्वाला मानणारा, मुंबईच्या विकासासाठी आणि जो जनतेसाठी काम करेल असा महापौर यावा असं त्यांना कदाचित दाखवायचं असेल। त्यामुळे आम्ही अशा गोष्टींना सकारात्मक पद्धतीने गणेशजी, भाजपचा पण महापौर हवा मुंबई महानगरपालिकेवरती, भाजपचा सुद्धा महापौर बसावा असं तुम्हाला नाही वाटत? मी म्हणालो की महायुतीचाच महापौर बसणार आणि जनतेच्या मनातला महापौर बसणार। भारतीय जनता पार्टीची आज मुंबईमध्ये असलेली ताकद, संघटनात्मक दृष्ट्या आम्ही कुठे आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेनं काय समर्थन दिलंय। आता मी तुम्हाला ताजं उदाहरण देईन। मेट्रो ॲक्वालाईन सुरू झाल्यानंतर ज्या जनतेच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपण जर ऐकल्या आणि जर तुम्ही त्यांच्याशी मन मोकळेपणानं बोललात, ज्या पद्धतीनं लोकांनी मनापासून देवेंद्र फडणवीस यांना दाद दिलेली आहे ती तुम्ही एकदा समजून घ्या। लोकांना विकास हवा आहे, जनतेला विकास हवा आहे। मुंबई आपली कमीत कमी 20 ते 25 वर्ष ही मागे पडलेली आहे। कायम आणि कायम फक्त स्थायी समितीची बैठक, नकारात्मक भूमिका, इगो यामध्येच आजपर्यंत अडकलेले उद्धवजी ठाकरे यांना आता मुंबईची जनता कंटाळलेली आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा जनतेचा महापौर येईल आणि आमची इच्छा आहे ना, आम्ही काही लपवलेलं नाही। आम्हाला काम करण्यासाठी महापौर हवाय, आम्हाला स्थायी समिती ते महापौर पदाच्या खुर्चीवर कोणीतरी बसलं पाहिजे म्हणून खरं गणेशजी। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर बसतो की मवियाचा बसतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।